आज आता संडे म्हणून आम्ही फिरायला गेलो होतो भायखळ्याला. आता इकडे बघा टायगर बसला होता एका गुहेमध्ये त्याच्या घरामध्ये. तो काय बाहेर आला नाही. सेकंड टाईम आम्ही बिबट्या बघितला, बिबट्या सॉरी भेडिया पाहिला. तो शांत झोपला होता, उठता उठेना, कारण खूपच गरम होतं तर प्राणी काय बाहेर येत नव्हते. आणि ठीक आहे, लांबूनच दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं होतं बघायला, कारण संडे असल्यामुळं मुलांना घेऊन गेलो होतो आणि खूप छान वाटलं. इकडे बघा मस्त आम्हाला बिबट्याचंही दर्शन झालं होतं. समोर अगदी समोर असा फिरत होता गोल आणि त्याच्यानंतर लगेचच आम्हाला पाणगेंडा पण पाहायला मिळाला. तर खूप गरम होत असल्यामुळं, कडक ऊन असल्यामुळं पाण्यात सगळे पाणी बसले होते, ते काय बाहेर येता येत नव्हते. बराच वेळ वाट बघून आम्ही तिथून निघून गेलो. मग काय पुढे त्याच्यानंतर आम्हाला परत आम्ही वाट बघितली, उठेल तर काय उठला नाही. त्याच्यानंतर माकडे बघा इकडून तिकडे तिकडनं इकडे फिरत होती आणि एकमेकांची पकडापकडी खेळण्यासारखे करायला लागले. तर दुसरीकडे इकडे माकड बघा मस्त पोज देऊन बसलं होतं. ते बोलते आमचे मस्त फोटो काढा तुम्ही, मी इथं मस्त एक पोज देऊन आहे. आम्ही त्याचे फोटोही क्लिक केले तरी माकड काय हालायचं नाव घेईना. आणि बऱ्याचदा फिरून मग आम्हाला इकडे मस्त हरण, सांबर वगैरे यांचं दर्शन झालं. आणि बरेच होते, जिकडे तिकडे हे सगळे फिरत होते, इतर प्राण्यांपेक्षा जास्त होते. एक छोटंसं पिल्लू समोरच आलं होतं, त्याचा आम्ही फोटो कॅप्चर केला. त्यानंतर खूप गरम झालं होतं, घसाही कोरडा पडला म्हणून थंड असा गोळा खाल्ला. त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती मगर पाण्यामध्ये दिसली आणि खूप सारी मगर होती, पण पाण्यात खूप अंधार असल्यामुळे खूप एवढी क्लिअर काही दिसली नाही. त्याच्यानंतर हे कासव अगदी हळूहळू त्याच्या गतीने बघा चालत होतं. माझी मुलगी मस्त एन्जॉय करत होती त्याच्या पुढ्यात जाऊन आणि थोड्याच वेळ ती घाबरली, पण परत पुढे आली, परत बघायला गेली. तेव्हाचा एक फोटो छान काढला. त्याच्यानंतर पेंग्विन पाहायला गेलो आणि खूप छान वाटलं. भूक लागली म्हणून लंच आणि डिनर सोबतच करून आम्ही रात्री घरी आलो. सो बाय.